नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, उद्या आहे 26 सप्टेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहे गुरुपुष्य अमृत योग। जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग हा तयार होत असतो। गुरुपुष्य अमृत हा योग अतिशय दुर्मिळ आहे। वर्षातून एकदा किंवा दोनदा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येत असते आणि हा योग ही तेव्हाच तयार होत असतो। या योगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जाते। असं म्हटलं जाते की या गुरुपुष्य अमृत योगावरती साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता ह्या नक्षत्राची पूजा करतात। हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी अनेक शुभ कार्य, शुभ महत्त्वाची कामं आहेत तर ते पूर्ण केली जातात। असं म्हणतात की या दिवशी आपण जे काही काम करतो त्या कामात आपल्याला यश मिळते। तसेच या दिवशी आपण काही वस्तू खरेदी केल्या तर ते आपल्याकडे अखंड राहतात, त्या कधीही संपत नाही आणि म्हणून या दिवशी अनेक जण नवीन घराची खरेदी करतात, नवीन जमीन खरेदी करतात, नवीन वाहन खरेदी करतात। तसेच अनेक जण या दिवशी सोनं चांदीसुद्धा खरेदी करतात। या दिवशी सोनं चांदी खरेदी केल्याने ते आपल्यावरती कधीही मोड्याची गरज पडत नाही। या उलट त्यामध्ये वृद्धी होते आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। म्हणून या दिवशी अनेक जण सोनं चांदी खरेदी करत असतात। परंतु आता सर्वांनाच सोनं चांदी खरेदी करणे शक्य नसते। सर्वजण गाडी घेऊ शकतात असं नाही, घर खरेदी करू शकतात असं नाही, जमीन खरेदी करू शकतात असं नाही। या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू घरात आणायची आहे। ही एक वस्तू घरात आणल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल। वर्षभर तुम्हाला काहीही कमी पडणार नाहीत। 100 पिढ्यांचे दरिद्र हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि तुमच्या विषयामध्ये सोन्यासारखे दिवस येतील। तर अशी कोणती वस्तू आपल्याला उद्या गुरुपुष्य अमृत योगावरती खरेदी करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा। तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राचे वर्णन देवतांनी केलेलं नक्षत्र म्हणून केली आहेत। गुरुपुष्य योग खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरात वस्तू असल्याने लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणून ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही अशांनी या दिवशी चणा डाळ आहे तर ती खरेदी करायची आहे। या चणा डाळाला हरभरा याची डाळ ही म्हटलं जाते। चणा डाळ ही पिवळसर असते आणि ही डाळ गुरुशी संबंधित आहे आणि उद्याच्या दिवशी ही डाळ खरेदी केल्याने कुंडलीतील उपस्थित गुरुग्रह हा बलवान होतो आणि आपल्याकडे धन संपत्ती पैसा यायला सुरुवात होते। जर कोणीही लक्ष्मी ही बांधून ठेवली असेल तर ती मोकळी होते आणि आपल्या प्रत्येक कामात यश मिळते। घरातील पैशांची अडचणी ह्या दूर होतात आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला 1 पाव किलो चण्याची डाळ आहे तर ती खरेदी करून घरी आणायची आहेत। आणल्यानंतर ही डाळ तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर, भगवान विष्णू समोर तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्यात असणार आहे तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे। संपूर्ण दिवस आणि रात्रभर ती डाळ तुम्हाला तिथे देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते डाळ तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहेत। त्यातली थोडी डाळ तुम्हाला पक्ष्यांना द्यायची आहेत आणि गाईला खाऊ घालायची आहेत। यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धने। सर्वांनाच माहीत आहे की धने जे आहेत ते आपण मसाल्यामध्ये वापरतात असतो। तसेच हे धने जे आहेत ते पूजेमध्ये सुद्धा वापरले जातात। धने म्हणजे साक्षात धनाचा स्वरूप मानला जातो। ज्या घरामध्ये नेहमी ठेवलेले असतात त्या घरात कधीही धन संपत्ती कमी पडत नाही। धन हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला धनाची सुद्धा खरेदी करायची आहे। अगदी तुम्ही मूठभर धने ही घरी खरेदी करून आणले तरी सुद्धा चालेल। धने तुम्हाला आणायचे आहेत, एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत। त्या धन्यांची तुम्हाला पूजा करायची आहे। दिवसभर आणि रात्रभर धने तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर त्यातले काही धने तुम्हाला एका पुडीमध्ये बांधून आपल्या धन आपण जिथे ठेवतो तिथे तुम्हाला ते पुडी ठेवायची आहेत किंवा आपल्या पर्समध्ये त्या धनाची पुडी जी आहे ते तुम्हाला ठेवायची आहेत।
बाकीचे धाणे जे आहेत ते तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतात किंवा लवकरच नवरात्र सुरू होणार आहे. नवरात्रीमध्ये आपण सप्तपदी धान्य आहे तर ते परत असतो, तर त्या धान्यामध्ये पेरण्यासाठी सुद्धा तुम्ही जी धने आहे तर ते वापरू शकता. तसेच या दिवशी आपल्याला पितळी हत्ती जे आहे तर ते देखील खरेदी करू शकता. समृद्ध मानले जाते. घरात हे हत्ती असल्याने पैशाची कधीही कमतरता आपल्याला भासत नाही. घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते. त्या कुटुंबामध्ये कधीही वादविवाद, कलह यासारख्या गोष्टी घडत नाही आणि म्हणून तुमच्या देवघरामध्ये अजूनही गजलक्ष्मी नसेल, म्हणजे हत्तीची मूर्ती नसेल, तर ती तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. ज्योतिषशास्त्रात गुरुपुष्य योग हा सिद्धमूर्ख म्हणून मानला गेला आहे. असं मानलं जाते की या दिवशी आपण केलेले सोनं माणसाची संपत्ती वाढते. परंतु जर तुम्हाला सोनं खरेदी करता येत नसेल, त्या दिवशी तुम्ही एक नारळसुद्धा घरी आणू शकता. नारळ हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानलं जाते. नारळला श्रीफल असं म्हणतात आणि म्हणून कुठल्याही देवीची पूजा असेल किंवा देवतांची पूजा असेल तिथे श्रीफल हे आवर्जून वापरलं जाते आणि म्हणून तुम्हाला या दिवशी एक नवीन नारळ जे आहे ते घरात आणायचं आहे. ज्यामध्ये पाणी असायला हवे असा हा नारळ तुम्हाला आणायचा आहे. तो नारळ आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे. नारळाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला श्रीसूक्त पठण करायचं आहे. संपूर्ण दिवस तुम्हाला हे नारळ तिथेच ठेवायचं आहेत आणि गुरुवारच्या दिवशी 11:30 नंतर शुक्रवारी 6:05 अगोदर तुम्हाला हे जे नारळ आहे ते देवघरातून उचलून एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ह्या नारळाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे नारळ जे आहे ते ठेवू शकतात. गुरुपुष्य अमृत जो आहे तर तो रात्री म्हणजे गुरुवारी 11:31 चालू होणार आहेत आणि शुक्रवारी 6:05 वाजेपर्यंत असणार आहे आणि म्हणून या वेळेमध्ये हा नारळ जो आहे तो तुम्हाला उचलून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद. हळद ही देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हळदीशिवाय सुद्धा कुठलीही पूजा ही पूर्ण होत नाही आणि हळद ही सुद्धा सोन्याप्रमाणेच मानली जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला थोडीशी हळद जी आहे ती घरामध्ये खरेदी करून आणायची आहे आणि माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत. वाटीमध्ये हळद तुम्हाला ठेवून माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील इडा, पीडा, नकारात्मकता, दरिद्र दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तसेच घरामध्ये सुख शांती येऊ दे, सोन्यासारखे दिवस येऊ दे, अशा पद्धतीने तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत. आणि हळद तुम्ही देवीला अर्पण केली आहे त्याची थोडी हळद जी आहे ते तुम्हाला पूजेसाठी साईडला काढून ठेवायची आहेत आणि बाकीचे जे हळद आहे ते तुम्हाला स्वयंपाकघरात वापरायला घ्यायची आहेत. अशा पद्धतीने ज्या लोकांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर त्यांनी ह्या तिघी वस्तूंपैकी कुठलीही वस्तू जी आहेत ते घरात आणायची आहेत. सोनं नाही तर फक्त हे 2 रुपयांची वस्तू घरात आणा. ज्या घरात ही वस्तू असेल तिथे अखंड लक्ष्मी वास करेल, गरिबी कायमची संपेल. तर मित्रांनो, नक्की उद्याच्या दिवशी तुम्ही हे तिघी वस्तूंपैकी कुठलीही वस्तू घरात आणा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः.